आन्साय वेलनेस येथे औषध, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया न करता मडक्यांच्या आजारांवर उपचार केले जात आहेत. औंध येथे सुरू झालेल्या आन्साय वेलनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक दिनेश दळवी यांनी ही माहिती दिली. मानदुखी, कंबरदुखी, सायटिका आणि स्लिप डिस्क सारख्या आजारांवर येथे नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार केले जातात. माजी IAS अधिकारी केशव कांबळे यांनी कमी खर्चात आणि कमी त्रासात प्रभावी उपचार मिळत असल्याचं सांगितले. आन्साय वेलनेस हे केंद्र मणक्यांच्या उपचारात रुग्णांसाठी नवी आशा ठरत आहे. मी दिनेश दळवी. आज आन्साय वेलनेसचं एक नवीन क्लिनिक पुणे परिहार चौक औंध या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे. पाठीच्या मणक्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी, म्हणजे ज्यांना बॅक पेन, नेक पेन, टिंगलिंग, नमनेस, विकनेस हे होत असतं, अशांना विदाऊट मेडिसिन, विदाऊट इंजेक्शन, विदाऊट सर्जरी एक प्रभावी उपचार म्हणून स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट ही दिली जाते. गेल्या 35 ते 40 वर्षापासून डेव्हलप कंट्रीमध्ये, अमेरिका, लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलियामध्ये या ट्रीटमेंटचा, या उपचाराचा प्रभावीपणे उपयोग केला जातो. त्या ठिकाणी ॲथलीट्स असतील, सेलिब्रिटी असतील किंवा कॉमन मॅन असतील, ते या ट्रीटमेंटचा उपयोग करतात आणि पाठीच्या मणक्याची सर्जरी टाळण्यासाठी हा उपचार US मध्ये, लंडनमध्ये, कॅनडामध्ये केला जातो. भारतामध्ये आन्साय वेलनेसची स्थापना करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये या ठिकाणी ही ट्रीटमेंट दिली जाते. आणि जास्तीत जास्त लोकांनी पाठीच्या मणक्याची काळजी कशी घेतली पाहिजे, प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ही आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि जर कुणाला डिस्कचा प्रॉब्लेम झाला, पाठीच्या मणक्याची मानेला किंवा कमरेला जर त्रास झाला तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, काय करू नये, औषध, इंजेक्शन, ऑपरेशनशिवाय स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट ही नॉन सर्जिकली आहे, नॉन इन्व्हेजिव्ह आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि रिस्क फ्री आहे. ही सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ansaywellness.com यावर जाऊन माहिती घेऊ शकता. आणि पुण्यामध्ये औंध आणि खराडी या 2 ठिकाणी आपली क्लिनिक आहे. भारतामध्ये क्लिनिक जे आहेत ते मुंबईमध्ये 7 क्लिनिक आहे. मुलुंड, कल्याण, वाशी, अंधेरी, कांदिवली, प्रभादेवी, घाटकोपर या ठिकाणी क्लिनिक आहे. पुण्यामध्ये 2 आहेत. नाशिक, नागपूर, हैदराबाद, सोलापूर, कोल्हापूर, बँगलोर, पटना या ठिकाणी, प्लस दुबई, आणि काही महिन्यामध्येच आपण अमेरिकेमध्येही आपली काही क्लिनिक सुरू करतो आहे. भारतामध्ये कुठल्याही औषध, गोळी, इंजेक्शनशिवाय, कुठल्याही साईड इफेक्टशिवाय पाठीच्या मणक्याच्या त्रासाची ट्रीटमेंट करता येते आणि याने पेशंट क्युअर होतो, कायमचा बरा होतो. हे सिद्ध केलं आहे अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट म्हणजेच ANSI वेलनेस सेंटरने. नमस्कार, मी मंगेश कदम, व्यवस्थापक ANSI वेलनेस सेंटर. आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण ANSI वेलनेसचे नवीन केंद्राचं उद्घाटन परिहार चौक औंध येथे करत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे अनेक मान्यवर आज उपस्थित राहिलेले आहेत. सर्वजण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यासोबत आमचे इतर पेशंट आणि स्टाफसुद्धा आहे. मी जेव्हा मला स्पाईनचा त्रास चालू झाला होता तेव्हा मी खूप मेडिसिन घेतलं आणि मेडिसिन घेऊन 1.5 वर्षापर्यंत मी जे हे खूप त्रासमध्ये होतं. मला इंस्टाग्रामवर ANSI वेलनेसबद्दल माहीत पडलं आणि तेव्हा मी इथं येऊन एक ट्रीटमेंट घेऊन आणि आत्ता कंडिशनमध्ये मी खूप बरं झालेलं आहे. आणि आज मी ट्रॅव्हलिंग वगैरे सगळे करतो आणि मला काही त्रास नाही आहे. जे काय आहे थोडंफार त्रासमुळे मी यांना कॉन्टॅक्ट करतो आणि मला खूप हे छान वाटतं की आज मी स्वस्थ होऊन बाहेर फिरतो. मंगेश सर यांनी ही संकल्पना प्रथमच भारतात आणली आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना एक लोकसेवा मिळावी हा हेतू मनात ठेवून त्यांनी जे लोकांची सेवा करायला सुरुवात केली त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांना शुभेच्छा व त्यांचं अभिनंदन करतो. ट्रीटमेंट आपली जी देतो आपण त्याच्यामध्ये मेडिसिन्स नाही आहे. सो कोणतेही साईड इफेक्ट न होता तुम्ही ठीक होणार आहात. आणि सर्व पेशंटला मला हेच म्हणायचं राहतं, जेव्हा तुम्ही येता ना, मन मोकळं हे घर समजून या आणि झोपायचं आहे, म्हणजे आराम करा. इथे येऊन फक्त आराम करा. बाकी सगळं आम्ही स्टाफ आणि फिजिओथेरपिस्ट तुम्हाला जे सांगतील ते बरोबर फॉलो करा. तुम्ही नक्कीच ठीक व्हाल आणि ऑपरेशनची कदाचित गरज पण पडणार नाही. मंगलप्रसंगी आज हा आपण पुण्यामध्ये अतिशय भव्य असा हा ANSI वेलनेसचा नवीन इनॉग्रेशन करत आहे. त्याच्यामध्ये आयुष्य हे पहिल्यांदाच मिळत असतं जीवनामध्ये.
आणि जीवनामध्ये करताना आपण कसं चांगलं जगलं पाहिजे, ते एक उद्देश असतो की आपण हेल्दी जगलं पाहिजे, दुःखी राहिलं नाही पाहिजे. तर हे सगळ्याचं जे ह्याचं मोटिव्ज आहे वेलनेसचं, की हे कमर्शियल नाही आहे. ॲक्च्युली बरेच हॉस्पिटल कमर्शियली लोकांना एक्सप्लॉइट करतात. एकमेव अशी संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे की जे लोकांना ऑब्जेक्ट ऑफ लाईफ इज टू बी हॅपी अँड द वे टू बी हॅपी इज टू मेक अदर्स हॅपी. आपल्या सगळ्यांचं दुःख कमी कसं करता येईल, म्हणजे कसं तुमचं एक्सप्रेशन थांबवता येईल आणि तुमचं लाईफ कसं म्हणजे जगता येईल. कारण तुम्ही जर सगळे चांगले राहिले तर देशाची प्रगती होऊ शकेल. जवळपास 5,000पेक्षा नाही की जास्त कन्सल्टेशन केले आहेत. आणि पुण्यामध्ये जी विजिबिलिटी किंवा पुण्यामध्ये जे सगळं काही नाही का त्यांनी कार्य केलं आहे, ते कार्य खरंच आम्हाला प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे पूर्ण NC टीम जी आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे. कधी आम्हाला जर इन्स्पिरेशनची गरज वाटली तर आम्ही पुण्याला येतो. ते तसं मंगेश सर नाही का खरंच काम करत आहेत. आणि खरंच NCच्या ह्या सगळ्या हे आपलं असं पहिलं क्लिनिक आहे जे 3,000 स्क्वेअर फीटचं आहे आणि पूर्ण इथे फॅसिलिटीज आपण नाही का ती प्रोव्हाइड केलेली आहे. आणि याच्यासोबतच आपण काही दिवसामध्ये स्पाईनसोबतच नाही का नीची पण नाही का ट्रीटमेंट इथे सुरू करणार आहे. ज्यावेळेस आम्हाला माहीत असतं की आमचे पेशंट्स ठीक होणार आहेत, त्यावेळेस आम्हाला एक वेगळंच मोटिवेशन मिळत असतं. कॉल्स येतात खूप सारे पेशंटचे, ते सांगत असतात त्यांना किती पेन आहे आणि त्यांच्या बोलण्यावरनं ते पेन आम्हाला जाणवतं की यार हा माणूस किती त्रासात आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती असतं की ते क्लिनिकमध्ये आले आणि ते बरे होणार आहेत, हे आम्हाला माहीत असतं. आणि ज्यावेळेस ते बरे होतात ते आम्हाला फोन करून सांगतात की सर मी बरा झालो आहे, ते माझ्यासाठी एक विनिंग मोमेंट असतं. की जेव्हा आमचे पेशंट्स आम्ही बघतो त्यांना त्रासात असतात, चालायला येत नाही, आणि नंतर आम्ही बघतो की ते एकदम फिट झालेले असतात. ह्याच्यासारखं दुसरं दृश्य नाही आहे आमच्यासाठी. ऑलरेडी द पेशंट पेनमध्ये असतो जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो. आणि ॲज अ APH मी सांगेल की पेशंट ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असतोच बिकॉज ऑफ द पेन. सो ते डिफिकल्ट तर असतंच, बट जो एंडला जेव्हा ते पेशंटला रिझल्ट येतो आणि जो पेशंटचं ते रिलीफ असतं. सो आणि जेव्हा पेशंट स्टार्टिंगला पेशंटचं असं असतं की नाही येतं रिलीफ नाही, कारण पेशन्स लेवल नसतो, म्हणजे संपलेलं असतो बिकॉज ऑफ द पेन. बट इन बिटवीन द सेशन्स जेव्हा पेशंट आम्हाला येऊन सांगतात की येस मला आज खूप छान वाटतं आहे, तर त्या पिरियडमध्ये पेशंटला काउन्सिलिंग करणं, परत त्यांना मोटिवेट करणं आणि नंतर मग त्यांना आधार देणं, हे सगळं असतं. आणि नंतर मग जेव्हा फायनली पेशंटकडून हे ऐकायला मिळतं की येस थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला हे एक्सप्लेन केलं आणि आता आम्हाला रिलीफ आहे आणि आता खूप छान वाटतंय. जो माझा वर्क कल्चर आहे आत्ताचा, तो कंटिन्युअस बसण्याचा आहे. मॅक्सिमम वेळेला मी बसून असतो. मी IT कंपनीमध्ये आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन बघतो. लॅडरवरती चढणं वगैरे असं सगळे कामं असायची. अच्छा. त्याच्या अगोदरचं जे माझं वर्क कल्चर होतं ते सर्व्हिस एरियामध्ये असल्यामुळे मी बायकिंग खूप जास्त केली. ओके. म्हणजे 12ही महिने मी बायकिंग करत होतो. पेन होता पण मी त्याला दुर्लक्ष करत होतो नेहमीच. खूप जास्त त्रास व्हायला लागला. म्हणजे अक्षरशः थोडंसं जरी चाललं तरी माझे दोन्ही पाय लॉक होऊन जायचे. फेसबुकवरती जस्ट रील्स वगैरे स्वॅप करताना मला हे अनसाई वेलनेस किंवा अनसाईचं रेफरन्स दिसला. नंतर मला जे काही कन्सल्टेशन दिलं डॉक्टरांनी ते पण मला सॅटिस्फाईड वाटलं आणि मी ट्रीटमेंट सुरू केली. आज साधारण 15 दिवस झालेले आहेत माझे, म्हणजे 15 थेरपी झालेली आहे आणि आय एम फिलिंग लॉट बेटर राईट नाव. ओके. लॉट बेटर राईट नाव. आपण एवढंच आहे की जे डूज अँड डोन्ट्स आहे त्याच्यामुळं मी जास्त चालून बघत नाहीये, कारण मला सांगितलेलं आहे की तुम्ही आता काही करू नका. जे डूज अँड ट्रीटमेंट संपल्यानंतर ते बिलकुल नाही. मी औषधं सगळे टोटली बंद केले. झिरो औषध. फक्त मी पाणी जे जशा पद्धतीने सांगितलंय दॅट आय एम कन्झ्युमिंग प्रॉपरली. L4 L5 मधली चकती जी आहे ती सरकलेली होती. MRI मध्ये ते स्पष्ट झालं. त्यानंतर किरकोळ फिजिओथेरपी सुरू केली पण त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही. मग ऑपरेशनमुळे 100% कव्हर होईल याची मला स्वतःला काही खात्री वाटेना, म्हणून मी 2-3 डॉक्टरांच्याकडे परत कन्सल्ट केलं. मला नातेवाईकांच्याकडून NCची संदर्भ मिळाल्यामुळे मी कदम सरांच्याकडे, मंगेश कदम सरांच्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी मग त्यांची जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्याकडे मला चेकअप करून घेतलं. 1 महिना ट्रीटमेंट रेग्युलरली झाल्यानंतर मला 60% फरक जाणवला. नाही इंजेक्शन वगैरे असं काही नाही आहे. रोबोटिक मशिनरी ज्या आहेत यांच्यावर ट्रीटमेंट घेतली. अच्छा. आणि असिस्टंट डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याकडून फिजिओथेरपी सुरू झाली. त्यातून मला 60% कव्हर झाल्याचा अनुभव आला.
उठून उभारलं की 5 मिनिटानंतर परत पेन्स यायच्या. त्यामुळे मला काहीच म्हणजे डॅमेज झाल्यासारखंच झालं होतं मी. या ट्रीटमेंट मी आता मला 90% मी कव्हर आहे. त्यामुळे एनसीची ट्रीटमेंट ही मला अतिशय उपयुक्त ठरली. 2-3 महिन्यापूर्वी मला काही एक जड वस्तू होती ती उचलल्यामुळे मला मानेचा त्रास सुरू झाला, हात दुखायला सुरुवात झाली आणि वैयक्तिक दृष्ट्या मी बिझनेस करतो, माझा एक बिझनेस आहे आणि बिझनेस आहे म्हटल्यावरती तिथे मला 24/7 देणं गरजेचं होतं. त्यानंतर माझं जी फॅमिली लाईफ होती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या डिस्टर्ब व्हायला सुरुवात झाली होती. मी जवळजवळ 8 दिवस बसून होतो, रात्री झोपत नव्हतो, एवढं माझा हात दुखायचा, मान दुखायची. मला फेसबुकवरती अन्सी वेलनेसची ऍड दिसली, जाहिरात दिसली. त्या अनुषंगाने पूर्ण ट्रीटमेंट घेतली 20-22 दिवसाची. ती ट्रीटमेंट घेत असताना माझे पेन किलर कधी बंद झाले हे मला स्वतःलाच कळलं नाही आणि डॉक्टर सर किंवा मॅनेजर सर जसे म्हटले होते की 10व्या दिवशी मी तुला तुझ्या पायावरती उभा करेन आणि अगदी तसंच झालं. आणि पेन जसे जसे कमी झाले, सरांनी फक्त सांगितलं की हे जी ट्रीटमेंट आहे ह्या ट्रीटमेंटमुळे तुझं जे पेन आहे, तुझा जो आजार आहे हा पूर्णपणे बरा होईल. पण त्याच्याकरता काही एक छोटे छोटे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपल्याला घेणं गरजेचं आहे. म्हणजे नॉर्मल व्यायाम करणं, कुठली जड वस्तू न उचलणं, जे डिकॉम्प्रेशन ज्याला म्हणतात त्यांच्या लँग्वेजमध्ये, ज्याला आपण लेमन लँग्वेज ट्रॅक्शन म्हणतो, ते अतिशय सुंदर आहे. जिथे त्रास होता ना तिथेच फक्त त्यांनी ते डिकॉम्प्रेशन केलं, त्याच्यामुळे तो त्रास आहे ना बाकीच्या शरीराला काही नाही झाला. अतिशय सुंदर प्रकारे ट्रीटमेंट झाली. सगळा स्टाफ खूप फ्रेंडली आहे. सगळेजण त्रास समजून घेत होते पेशंटचा की त्यांना खरोखर किती दुखतं आहे आणि त्यासाठी ते लोक इथे आले. त्यामुळे प्रत्येकाला अगदी आपल्या लहान बाळासारखं ते जपत होते की मी बघत होतो वयस्कर लोक होते, त्यांनाही की मावशी तुम्ही इथे बसा, आजी इथे बसा, असं करा तसं करा, सगळं ट्रीटमेंट व्यवस्थित समजून सांगत होते. मला अतिशय आवडली ती ट्रीटमेंट. आय रिअली रिकमेंड की ज्यांनाही पाठीचा त्रास आहे, मानेचा त्रास आहे, त्यांनी नक्की एकदा एनसी वेलनेसला येऊन भेटा. तुम्हाला नक्की इथे चांगला सुधारणा होईल तुमच्या तब्येतीमध्ये.